नमस्ते मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्याला माहिती आहे की लवकरच आपल्या लेखी परीक्षांची सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांचे ग्राउंड संपलेले आहे आणि आता चालू घडामोडी ह्या विषयावरती आपण लेक्चर घेऊन येतोय. आपल्या बॅचचं नाव आहे सुपर ओव्हर बॅच. चालू घडामोडी हा असा विषय की मुलांचं या विषयाकडे बऱ्यापैकी कमी लक्ष जातं आणि नेमकं काय वाचावं हे मुलांना समजत नाही. तर आपण आपल्या बॅचच्या मार्फत असा प्रयत्न करणार आहोत की कमीत कमी कंटेंटमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीने आपली बॅच आपण डिझाईन केलेली आहे. आपण चालू घडामोडीची सुरुवात जून 2025 पासून करणार असून मग जोपर्यंत आपले पेपर होत नाही, मग ते एप्रिलला असो किंवा मे असो, तिथपर्यंत आपण चालू घडामोडीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्या घडामोडी पण अशा असणार आहे की ज्या पेपरला येऊ शकतात. कारण की तुम्ही जर चालू घडामोडीचा अभ्यास करत असाल तर पुस्तकामध्ये एवढ्या बातम्या असतात, मग त्यातली नेमकी परीक्षेला कोणती याच्याबाबत मुलांना संभ्रम निर्माण होतो. तर आपण आपल्या बॅचच्या मार्फत हेच प्रयत्न करू की कमीत कमी कंटेंटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट आपण कशा पद्धतीने द्यायचं किंवा तुम्हाला मिळेल या दृष्टीने आपला प्रयत्न असणार. तर चालू करूया आजचं आपलं लेक्चर चालू घडामोडीचं. आजच्या आपल्या ज्या बातम्या असतील त्या असतील जून 2025च्या. त्यामध्ये मग काही नियुक्ती असतील, काही महाराष्ट्राच्या घडामोडी असतील आणि काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असणार असतील. तर त्या चला सुरुवात करू आपण. आपली पहिली बातमी आहे नियुक्तीच्या संदर्भातली. तर त्यातमध्ये नियुक्ती आहे, सर्वात पहिली नियुक्ती आहे पराग जैन. पराग जैन कोण आहे? तर रॉचे अध्यक्ष आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की रॉ काय, तर रॉ काय आपली एक गुप्तचर संघटना आहे. त्याचे अध्यक्ष कोणाला बनवण्यात आलेले? पराग जैन यांना. तुम्हाला कधी कधी रॉचा फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात. तर रॉचा फुल फॉर्म काय मित्रांनो? रिसर्च अँड अनालिसिस विंग हा काय रॉचा फुल फॉर्म. तर लक्षात ठेवा, रॉचे अध्यक्ष कोण आहे? पराग जैन. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे जिची नियुक्ती झालेली आहे ती आहे अश्विन लोहानी. ते झालेले आहे पंतप्रधान ग्रंथालय आणि संग्रहालयाचे अध्यक्ष. तुम्हाला माहिती असेल की जवाहरलाल नेहरू ग्रंथालय आणि संग्रहालय असं त्या वास्तूचं नाव होतं. त्या वास्तूचं नाव सध्या बदलण्यात आलं आहे. ते करण्यात आलं आहे पंतप्रधान ग्रंथालय व संग्रहालय. आणि त्याचे अध्यक्ष कोणाला बनवण्यात आलेले आहे? तर अश्विन लोहानी यांना त्याचे अध्यक्ष बनवण्यात आले. या संग्रहालयामध्ये काय तर आतापर्यंत होऊन गेलेले जेवढे काही पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला या संग्रहालयामध्ये आणि या ग्रंथालयामध्ये बघायला भेटेल. लक्षात राहू द्या, पंतप्रधान ग्रंथालय आणि संग्रहालयाचे अध्यक्ष कोण झालेले? अश्विन लोहानी. पुढच्या नियुक्त्या आहेत थोड्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आहेत. त्यातली पहिली आहे एनालेना बेअरबॉक. कोण आहे? एनालेना बेअरबॉक. आपल्याला माहिती आहे युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र हे स्थापन झालं होतं 1945 झाली. आणि या संयुक्त राष्ट्रामार्फत काय होतं, दरवर्षी जेवढे काही सदस्य देश आहेत त्यांची एक सभा भरते. त्याला म्हणतो आपण आमसभा किंवा महासभा. 2025 मध्ये संयुक्त राष्ट्राची ही 80वी महासभा होती किंवा आमसभा होती. आणि त्याचे अध्यक्ष कोणाला बनवलं होतं? एनालेना बेअरबॉक या व्यक्तीनं. आणि ह्या जर्मनीच्या व्यक्ती असून जर्मनीच्या पहिल्या महिला आहे ज्या या संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. काय म्हणतोय मी? महासभेचा अध्यक्ष, संयुक्त राष्ट्राचा अध्यक्ष नाही. कोणाचा अध्यक्ष आहे तो? फक्त महासभेचे अध्यक्ष आहे. भारताच्या विजयालक्ष्मी पंडित ह्या 1954-55च्या महासभेच्या अध्यक्ष झाल्या होत्या. भारतातर्फे पहिल्या महिला आहेत ज्या महासभेच्या अध्यक्ष झालेल्या. कोण आहे? विजयालक्ष्मी पंडित. 1954च्या महासभेच्या त्या काय झालेल्या होत्या? अध्यक्ष झालेल्या आहेत. पुढची व्यक्ती आहे क्रिस्टी कॉवेंट्री. काय नाव त्यांचं? क्रिस्टी कॉवेंट्री. त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. काय म्हटलेले? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी ज्याद्वारे ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केलं जातं त्याच्या अध्यक्ष कोण झालेले आहे? क्रिस्टी कॉवेंट्री. आणि त्या कोणत्या देशाच्या मित्रांनो? तर त्या आहे झिम्बाब्वे देशाच्या. आणि त्या कोणत्या खेळ खेळायच्या? तर तुम्ही इथे बघू शकता स्विमिंग पूलचं चित्र आहे. म्हणजे त्या काय होत्या? जलतरणपट्टू.
या स्लाइडमध्ये आपल्याला 3 गोष्टी समजतात की क्रिस्टी कॉवेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत. त्या जलतरणपटू आहे आणि त्या कोणत्या देशाच्या आहे? झिम्बाब्वे या देशाच्या आहे. तर ह्या स्लाइडवरच्या 2 गोष्टी किंवा 2 नियुक्त्या महत्वाच्या आहेत. एक तर आहे ॲनालेना बेअरबॉक, ज्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अध्यक्ष झालेल्या आहेत, आणि क्रिस्टी कॉवेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या काय झालेल्या आहेत? पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत. पुढची बातमी बघा. आता या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या आपल्याला काही नियुक्त्या बघायच्या आहेत. त्यातली पहिली ही आंतरराष्ट्रीय नियुक्ती आहे. कोण आहे? ब्लेज मेट्रावेल. काय नाव आहे? ब्लेज मेट्रावेल. आपल्याला माहिती आहे आपली गुप्तचर संघटना कोणती आहे? रॉ. तशी युकेची एक गुप्तचर संघटना आहे, तिचं नाव आहे MI6. तुम्ही जेम्स बॉन्डचे पिक्चर जर बघितले असतील तर त्यांची संघटना कोणती आहे? MI6. आणि त्या संघटनेच्या अध्यक्षा पहिल्यांदा एक महिला व्यक्ती झालेली आहे, तिचं नाव आहे ब्लेज मेट्रावेल. कोणाचे अध्यक्ष झाले आहेत? ते युकेची गुप्तचर संघटना MI6, तिचे अध्यक्ष झालेले आहे ब्लेज मेट्रावेल. त्यानंतर पुढची नियुक्ती बघू आपण. 16वा वित्त आयोग. भारत सरकारच्या कलम 280 नुसार, म्हणजे संविधानाच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते, हे आपल्याला माहिती आहे. वित्त आयोगाचं काम काय मित्रांनो? तर केंद्र आणि राज्यामध्ये पैशाची विभागणी करण्याचं काम कोण करतं? वित्त आयोग. असा हा 16वा वित्त आयोग स्थापन झाला आहे आणि त्याचे अध्यक्ष आहे अरविंद पनगरिया. कोण अध्यक्ष आहे? अरविंद पनगरिया. कोणत्या आयोगाची? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण झालेले? अरविंद पनगरिया. आणि त्याचे सचिव आहे ऋत्विक पांडा. म्हणजे 16व्या वित्त आयोगामधल्या आपल्याला 2 नियुक्त्या बघायच्या. एक तर आहे अध्यक्ष, ते अध्यक्ष आहे अरविंद पनगरिया आणि सचिव आहे ऋत्विक पांडा. तिसरी नियुक्ती आहे महेंद्र देव. कोण आहे? महेंद्र देव. आपल्या पंतप्रधानांना आर्थिक बाबीवरती सल्ला देण्यासाठी एक समिती स्थापन होते किंवा एक परिषद स्थापन होते, त्याचे अध्यक्ष झालेले आहे महेंद्र देव. तिसरी नियुक्ती पण महत्वाची की पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष कोण आहे? महेंद्र देव. त्यानंतर 2 ब्रँड अँबॅसेडर बघायचे आपल्याला. त्यातल्या तुम्हाला माहिती असेल कॅटरीना कैफ, जी अभिनेत्री आहे, ती कुठल्या देशाची ब्रँड अँबॅसेडर झालेली आहे? तर मालदीव या देशाची. तर मालदीव या देशाची ब्रँड अँबॅसेडर कोण झालेली आहे? कॅटरीना कैफ. त्यानंतर दुसरे ब्रँड अँबॅसेडर आहे नीरज चोप्रा. आपल्याला माहिती आहे भारताचा सुवर्ण पदक विजेता भालापट्टू कोण आहे? नीरज चोप्रा. त्याला कोणाचं ब्रँड अँबॅसेडर बनवलं आहे? ऑडी इंडिया. म्हणजे ऑडी जी गाडी आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवलंय भारतामध्ये? नीरज चोप्रा याला. त्यानंतर पुढचं बघू. पुरस्कार. आता आपण सगळ्या नियुक्त्या बघितल्या. आता आपल्याला बघायचे जून महिन्यामध्ये जे काही पुरस्कार दिले होते त्याच्याबद्दल माहिती घेतोय. तर सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार. कोणता आहे? साहित्य अकादमी पुरस्कार. म्हणजे साहित्य क्षेत्रातला भारतामधला क्रमांक 2 चा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार. आणि क्रमांक 1 चा आहे ज्ञानपीठ पुरस्कार. तर आपल्याला बघायचे साहित्य अकादमी पुरस्कार जे जून मध्ये देण्यात आले होते ते 2 क्षेत्रात दिले होते. एक दिलं होतं बाल आणि दुसरा दिला होता युवा. तर बाल साहित्य पुरस्कार कोणाला भेटलेला आहे मित्रांनो? तर सुरेश सावंत यांना बाल साहित्य पुरस्कार भेटलेला आहे. आणि त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी भेटला आहे? तर तुम्ही बघू शकता आभाळ माया. हे काय आहे? कविता संग्रह. काय ते? कविता संग्रह. तर सुरेश सावंत यांना आभाळ माया या कविता संग्रहासाठी बाल साहित्य पुरस्कार भेटला 2025 सालचा. हे सगळे पुरस्कार कुठले बघतोय आपण? 2025. त्यानंतर युवा साहित्य पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? प्रदीप कोकरे. म्हणजे 2025 चा युवा साहित्य पुरस्कार कोणाला भेटला? प्रदीप कोकरे यांना. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे खोल खोल दुष्काळ डोळे. आणि ही काय? एक कादंबरी. म्हणजे प्रदीप कोकरेंना कादंबरीसाठी भेटतोय खोल खोल दुष्काळ डोळे आणि सुरेश सावंत यांना बाल साहित्य पुरस्कार आभाळ माया या कविता संग्रहासाठी भेटतोय. तर दोघांचे फोटो तुम्ही बघू शकता. हे सुरेश सावंत आहे आणि हे प्रदीप कोकरे आहे. सुरेश सावंतांना बाल साहित्य पुरस्कार भेटलेला आहे आणि प्रदीप कोकरे यांना युवा साहित्य पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर पुढची महत्वाची घटना आहे किंवा पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे सासाकावा पुरस्कार. कोणता आहे? सासाकावा पुरस्कार. हा पुरस्कार दिला जातो संयुक्त राष्ट्रातर्फे.
आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीला सासाकावा पुरस्कार दिला जातो. तर हा सासाकावा पुरस्कार भारतातल्या कोणत्या व्यक्तीला भेटला? मृत्युंजय महापात्र. कोणाला भेटला? हे मृत्युंजय महापात्र आहे. त्यांना काय भेटला? सासाकावा पुरस्कार. हे काय एक आपत्ती तज्ञ, त्यांना काय ओळखतो आपण? सायक्लॉन मॅन ऑफ इंडिया, म्हणजे चक्रीवादळाचे माणूस भारताचा. कोण आहे? मृत्युंजय महापात्र. त्यांना कोणता पुरस्कार भेटला मित्रांनो? सासाकावा पुरस्कार, जो संयुक्त राष्ट्रातर्फे दिला जातो आपत्ती व्यवस्थापनासाठी, तो कोणाला भेटला? मृत्युंजय महापात्र यांना. त्यानंतर तिसरा महत्वाचा पुरस्कार आहे पुण्यभूषण पुरस्कार. कोणता आहे? पुण्यभूषण पुरस्कार. तो कोणाला भेटला? विजय केळकर. विजय केळकर हे अर्थतज्ञ आहेत. त्यांना 2025चा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. तुम्ही ते बघू शकता. कोण देत आहे? आपले नितीन गडकरी साहेब देत आहे. आणि हे आहे विजय केळकर यांना 2025 सालचा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पुढची घटना आहे जब्बार पटेल. जब्बार पटेल यांना राजश्री शाहू महाराज पुरस्कार देण्यात आलेला आहे 2025 सालचाच. कोणता? राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोणाला भेटला? जब्बार पटेल यांना. त्यानंतर पुढची महत्वाची घटना आहे मिस वर्ल्ड. मिस वर्ल्ड स्पर्धा ही 72वी स्पर्धा होती आणि ही भारतात घेण्यात आली होती. भारतातल्या कुठल्या राज्यामध्ये? तर हैदराबादमध्ये. हैदराबादमध्ये ही स्पर्धा झाली. हैदराबाद या शहरात ही स्पर्धा झाली आणि विजेता आहे ओपेल सुचाता च्युआंगस्त्री. नाव अवघड आहे मित्रांनो, पण तरी लक्षात ठेवावं लागेल. काय? ओपेल सुचाता च्युआंगस्त्री. आणि ही कोणत्या देशाची आहे? तर ही थायलंड या देशाची. ही काय झालेली आहे? ही मिस वर्ल्ड झाली आहे 2025 ची, जी स्पर्धा भारतातल्या हैदराबाद या शहरात झाली होती. आणि विजेती आहे थायलंडची ओपेल सुचाता च्युआंगस्त्री. त्यानंतर पुढची बातमी महत्वाची. आता महाराष्ट्रातल्या काही घडामोडी बघू ज्या महत्वाच्या आहेत. अशा सगळ्यात जूनच्या घडामोडी. गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा काय झालेला आता? राज्य उत्सव. विचारण्यासारखा प्रश्न आहे. काय? गणेश कोणत्या उत्सवाला महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून दर्जा देण्यात आला? कोणत्या उत्सवाला भेटला मित्रांनो? गणेश उत्सव. त्यानंतर पुढची घटना. महाराष्ट्र व देशातले पहिले FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्ट, म्हणजे परदेशातून निधी स्वीकारण्याचं लायसन्स भेटलेलं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? महाराष्ट्र. म्हणजे आता महाराष्ट्र राज्य परदेशातून निधी स्वीकारू शकतं असं हे पहिलं राज्य आहे ज्याला हे दर्जा दिलेला आहे. ते कोणतं आहे? महाराष्ट्र. त्यानंतर आहे रोहिणी ग्रामपंचायत धुळे. कोणती ग्रामपंचायत? रोहिणी. कुठला जिल्हा? धुळे. हिला काय भेटलंय? ई गव्हर्नन्स मध्ये सुवर्ण पदक. ई गव्हर्नन्स म्हणजे काय? जास्तीत जास्त कारभार डिजिटलायझेशन पद्धतीने कसा होईल त्यासाठी पुरस्कार असता आणि तो पुरस्कारातलं सुवर्ण पदक रोहिणी ग्रामपंचायतीला भेटलेलं आहे, जी धुळे जिल्ह्यात आहे. हा पण प्रश्न महत्वाचा आहे की रोहिणी ग्रामपंचायतीला ई गव्हर्नन्स मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र, याचे अध्यक्ष झाले आहे गणेश चिंचोले. काय? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कोण आहे? गणेश चिंचोले. त्यानंतर पुढचं राजेश कुमार. राजेश कुमार महत्वाची नियुक्ती मित्रांनो. राजेश कुमार कोण आहे? महाराष्ट्राचे मुख्य सचिव. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण झालेले आहे? राजेश कुमार. हे राजेश कुमार आहे. आणि ह्या कोण आहे? सुजाता सौनिक, ज्या पहिल्या महिला मुख्य सचिव झाल्या महाराष्ट्राच्या, त्या कोण आहे? सुजाता सौनिक. आणि त्यांच्यानंतर कोणी कारभार बघितला? तर राजेश कुमार यांनी कारभार बघितला. आता म्हणजे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहे? तर राजेश कुमार. त्यानंतर महत्वाची घटना अजून एक. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची भारतातील पहिले शैक्षणिक हब पुढे उभारणार नवी मुंबई. म्हणजे जे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आहे त्यांचं हब भारतामध्ये नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणार आहे. पुढच्या महत्वाच्या घटना महाराष्ट्रातीलच आहे. 2 महामार्ग आहे मित्रांनो, एक शक्तीपीठ महामार्ग आणि एक समृद्धी महामार्ग. तुम्ही कंपॅरिझन करू शकता आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहे समृद्धी महामार्गावरती.
आणि आता एक नवीन महामार्ग येतोय, कोणता? शक्तिपीठ महामार्ग. त्याची पण माहिती आपल्याला घ्यायची. पहिले बघू आपण समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाला काय नाव देण्यात आलेलं आहे? स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणाला दिलेलं आहे? समृद्धी महामार्ग. आणि समृद्धी महामार्ग आपल्याला माहिती आहे कुठं सुरू होतो? ठाण्यापासनं नागपूर पर्यंत काय आहे? समृद्धी महामार्ग. टोटल किती लांबी त्याची? तर 701 किलोमीटर लांब एवढा समृद्धी महामार्ग आहे. 10 जिल्ह्यातून जातो आणि किती गावातून जातो? तर 392 गावातून जातो. म्हणजे समृद्धी महामार्गाची टोटल लांबी 701 किलोमीटर असून तो 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावातून जातो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. काय किती राज्यातून जातोय तो? महाराष्ट्रातलाच आहे. किती किलोमीटर आहे? 701 किलोमीटर, 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावे. त्यानंतर नुकताच नाशिक जवळील इगतपुरी येथे सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला. नाशिक जवळमधल्या इगतपुरीमध्ये सर्वात मोठा बोगदा तयार केलेला आहे भारतातला. तो आहे 7.78 किलोमीटर एवढा. किती? 7.78 किलोमीटर एवढा मोठा बोगदा इगतपुरी येथे समृद्धी महामार्गावरती तयार करण्यात आला. आता समृद्धी सोबतच दुसरा महामार्ग महत्वाचा आहे, शक्तिपीठ महामार्ग. कोणता आहे? शक्तिपीठ महामार्ग. तुम्ही जर बघाल तर शक्तिपीठ महामार्ग किती जिल्ह्यातून जातो? 12 जिल्हे. त्याची टोटल लांबी आहे 805 किलोमीटर आणि टोटल तालुके आहे 48 तालुके. इथे 701 किलोमीटर होता समृद्धी महामार्ग. शक्तिपीठ महामार्ग आहे 805 किलोमीटर. समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून जात होता, शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जातो आणि हा जवळपास जातो 48 तालुक्यातून, हा जातो 26 तालुक्यातून. शक्तिपीठ महामार्गातले जिल्हे बघा कोणते कोणते? सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर. म्हणजे याचा मार्ग आहे जवळपास सिंधुदुर्ग ते नागपूर. टोटल लांबी आहे 805 किलोमीटर आणि हा आहे ठाणे ते नागपूर. याची लांबी आहे 701 किलोमीटर. त्याच्यानंतर ह्या महामार्गावरती आपल्याला 3 शक्तिपीठे म्हणजे 3 देवीचे ठिकाणं. त्यात एक आहे कोल्हापूर, त्याच्यानंतर आहे सोलापूर आणि नंतर आहे माहूर. म्हणजे माहूरची रेणुका देवी, सोलापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई. या 3 शक्तिपीठ या महामार्गावरती आहे. आपण दोन्ही ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे, शक्तिपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग. पुढच्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत. त्यात एक आहे G7 ची समिट. ती कुठे झाली? 51वी समिट कुठे झाली? कॅनडा या ठिकाणी. G7 म्हणजे जगातल्या सर्वात विकसित देशांची एक समिती आहे. त्याच्यात 7 देश असतील आणि त्यांची 51वी परिषद कुठे घडली? कॅनडामध्ये 2025 ची. आणि 2026 ची परिषद फ्रान्समध्ये होणार आहे, ती असेल 52वी परिषद. आणि G7 ची स्थापना झाली 1975 साली. आता G7 मध्ये कोणत्या कोणत्या देश येतात? इथे लिहिले GF ज्यूस. त्यामध्ये G आहे जर्मनी, त्याच्यानंतर फ्रान्स, त्याच्यानंतर जपान, त्याच्यानंतर USA, कॅनडा, इटली आणि शेवटचा आहे इंग्लंड. G7 कंट्रीज 7 कंट्रीज आपण बघितल्या. जे सगळ्या विकसित देश आहे त्यांची परिषद पुढे घडली कॅनडामध्ये. त्याच्यामध्ये जर्मनी, फ्रान्स, जपान, USA, इटली, कॅनडा आणि इंग्लंड हे 7 देश आहेत आणि त्यांची पुढची परिषद बनणार आहे 52वी परिषद फ्रान्स या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे नाटो. नाटो काय आहे? तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 32 देशांचे एक संघटन आहे. त्याचं नाव काय आहे? नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये टोटल देश आहे सध्या किती? 32 आणि 32वा देश कोणता आहे? स्वीडन. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. नाटोचा फुल फॉर्म लक्षात असू द्या. ते अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संघटन आहे. त्याचं पूर्ण फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. एकूण देश आहे 32.
आणि 32वा देश आहे स्वीडन. नंतर पुढची घटना, बघा, भारतातील पहिला कृषी ड्रोन हब, म्हणजे कृषीसाठी ड्रोनची निर्मिती करण्यासाठी एक हब स्थापन होतोय. तो कुठे स्थापन होतोय? चेन्नईमध्ये. हे ड्रोन बघताय तुम्ही, तर भारतातल्या कृषीसाठी ड्रोनचा हब कुठे स्थापन झालेला आहे? चेन्नई या ठिकाणी. नंतर पुढची घटना आहे सुरिनाम. हा देश मलेरिया मुक्त घोषित झालेला आहे. कोणता देश? सुरिनाम हा मलेरिया मुक्त घोषित झालेला असेल. आपल्याला माहिती आहे मलेरिया डासामुळे पसरतो, आणि असा हा पहिला देश आहे जो अमेझॉन प्रदेशातील आहे. म्हणजे अमेझॉन प्रदेशातला असा पहिला देश बनलाय सुरिनाम जो मलेरियापासून मुक्त म्हणून घोषित केलेला आहे WHO. त्यानंतर हळद महामंडळाचे मुख्यालय, आपल्याला माहिती आहे भारतामध्ये हळद मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. त्याचं मुख्यालय आहे तेलंगणामधील निजामाबाद या ठिकाणी. म्हणजे हळद महामंडळाचं मुख्यालय झालेलं आहे निजामाबाद, तेलंगणा या ठिकाणी. त्यानंतर पहिले योगा धोरण सुरू करणारे राज्य कोणते ठरलेले आहे? उत्तराखंड. म्हणजे योगासाठी स्वतंत्र धोरण सुरू करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे उत्तराखंड. नंतर पुढची बातमी आहे इंदोर हे पहिले भिकारी मुक्त शहर. प्रश्न विचारू शकता की पहिलं भिकारी मुक्त शहर हे कोणतं बनलेलं आहे? इंदोर. इंदोरचं आपल्याला माहिती की इंदोर हे सर्वात स्वच्छ शहर आहे. त्याचप्रमाणे इंदोर हे आता पहिले भिकारी मुक्त शहर म्हणूनही घोषित केलेले आहे. नंतर पुढच्या घटना, भारत आपले लोकोमोटिव्ह स्वदेशी इंजिन. लोकोमोटिव्ह स्वदेशी इंजिन म्हणजे रेल्वे ओढण्यासाठी जे इंजिन असतं जे भारताने स्वतः तयार केलेलं आहे, ते कोणत्या देशाला भारत निर्यात करणार आहे? तर गिनी प्रजासत्ताक या देशाला काय करणार आहे भारत? आपलं स्वदेशी लोकोमोटिव्ह इंजिन हे काय करणार आहे? निर्यात करणार आहे. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय चिन्ह महत्वाचे बघा काय काय, तर बोधवाक्य काय भारताचं? सत्यमेव जयते. त्यानंतर राष्ट्रगीत आहे जन गण मन. राष्ट्रगान आहे वंदे मातरम. राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. राष्ट्रीय पक्षी आहे मोर. पण सर्वांना माहिती असेल, पण राष्ट्रीय वारसा प्राणी काय भारताचा? लक्षात घ्या, तर हत्ती. राष्ट्रीय वारसा प्राणी काय आहे? हत्ती. त्यानंतर राष्ट्रीय वृक्ष आहे वड. राष्ट्रीय फळ आहे आंबा. राष्ट्रीय नदी आहे गंगा. आणि राष्ट्रीय फूल आहे कमल. हे भारताचे सगळे राष्ट्रीय चिन्ह आहेत. एकदा बघून जा, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतील, पण एकदा ओव्हरलुक करून घ्या. त्यानंतर देशातले पहिले 3 साक्षर राज्य, म्हणजे ज्यांची साक्षरता 100% जवळपास पोहोचली आहे. आपण 95% पेक्षा जास्त जर साक्षर झाली तर आपण त्याला म्हणतो पूर्ण साक्षर राज्य. असे पूर्ण साक्षर झालेले पहिले 3 राज्य आहे. त्याच्यातलं पहिलं राज्य आहे मिझोरम. आपल्याला वाटतं केरळ असेल, पण केरळ नाही. पहिलं राज्य कोणतं आहे? मिझोरम. त्यानंतर दुसरा आहे गोवा आणि तिसरा आहे त्रिपुरा. देशातले पहिले 3 पूर्ण साक्षर राज्य कोणते झालेले आहे? एक आहे मिझोरम, 2 नंबर झालं गोवा आणि 3 नंबर झालेला आहे त्रिपुरा. हे भारतातले पहिले 3 साक्षर राज्य आहे. नंतर पुढचे आहे राष्ट्रीय घडामोडी. राष्ट्रीय घडामोडीमध्ये सर्वात महत्वाची बघा, राष्ट्रीय आणीबाणीला किती वर्ष पूर्ण झाले? 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. भारतामध्ये आणीबाणी आपल्याला माहिती आहे, आणीबाणी कलम 352, 356 आणि 360 नुसार लागते. त्यातली जी राष्ट्रीय आणीबाणीला किती वर्ष पूर्ण झालेली आहे? 50 वर्ष, जी लावली होती 25 जून 1975 रोजी. लावणारे कोण होत्या? आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी. आणि 2025 ला 25 जून 1975च्या पार्श्वभूमीवरती 25 जून 2025 हा दिन संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात आला. म्हणजे 25 जून दिवस आपल्याला आता काय साजरा करतो आपण? संविधान हत्या दिन. हा या वर्षीचा पहिल्यांदाच असा दिवस साजरा केला होता 25 जून. त्याचं नाव होतं संविधान हत्या दिन. नंतर पुढचं आहे भारतातलं पहिले संविधान उद्देशिका पार. म्हणजे आपल्या संविधानामध्ये सुरुवातीला एक प्रस्ताविका लिहिली, तिलाच आपण म्हणतो उद्देशिका. अशी पहिली उद्देशिका पार पुढे स्थापन झालेली आहे, नागपूर येथे स्थापन झालेले आहे. त्यानंतर पुढची घटना आहे नानक निवास येथे लाकडी गुरुद्वारा बांधलेला आहे पंजाबमध्ये. म्हणजे श्री नानक निवास या नावाने कोणता गुरुद्वारा आहे? लाकडी.
म्हणजे लाकडाचा गुरुद्वारा बांधलेला आहे कुठे? पंजाब मधल्या फाजिल्का या ठिकाणी. नंतर पुढची घटना, बिहार हे पहिले मोबाईल ई मतदान करणारे राज्य बनले आहे. म्हणजे मोबाईलद्वारे मतदान करण्यात आलं कुठे? बिहारमध्ये. आणि असं हे पहिलंच राज्य आहे जिथे मोबाईलद्वारे मतदान करण्यात आलं. असं कोणतं राज्य आहे? बिहार. नंतर आपल्याला माहिती असेल लोकपाल. लोकपाल म्हणजे काय? विविध मंत्री किंवा अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेली एक संस्था म्हणा. ती कोणत्या कायद्याने स्थापन झाली? तर कलम 213 नुसार ती स्थापन झाली. कलम 213 म्हणतो कायदा 2013चा जो कायदा होता त्याच्यानुसार ती स्थापन झाली. त्याची स्थापना झाली 16 जानेवारी 2014 साली. कधी स्थापन झाली? 16 जानेवारी 2014 साली. लोकपालचं कार्य काय आहे? तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करायची आणि जे लोक या भ्रष्टाचारामध्ये अटकले आहेत त्यांना शिक्षाही करण्याचं काम कोण करतं? लोकपाल. अशा लोकपालचे पहिले अध्यक्ष होते पिनाकी चंद्र घोष आणि सध्याचे अध्यक्ष आहे अजय खानविलकर. तुम्हाला पहिले विचारू शकता लोकपालचे पहिले अध्यक्ष कोण होते? पिनाकी चंद्र घोष. आणि आत्ताचे अध्यक्ष कोण आहे? तर अजय खानविलकर. ही बातमी घ्यायचं कारण लोकपालचं जे लोगो होता किंवा जो मोटो होता तो चेंज केला आहे. तो काय केला आता? नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण हे त्याचं काय झालेलं आहे? ब्रीद वाक्य झालेलं आहे. काय? नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण लोकपालचं ब्रीद वाक्य झालेलं आहे. पुढची घटना बघू. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एकाच प्लॅटफॉर्म खाली आणणारे राज्य कोणते बनलेले आहे? मध्य प्रदेश. म्हणजे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या एकाच प्लॅटफॉर्म खाली पहिल्यांदा कोणत्या राज्याने आणल्या? मध्य प्रदेश या राज्याने आणलेल्या आहेत. त्यानंतर NEVA म्हणजे काय? नॅशनल, किंवा आपण असं लिहू नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन. म्हणजे असं एक ऍप आहे की त्या ऍपवरती काय होईल ते प्रत्येक राज्याकडे असेल आणि राज्याचा कारभार अधिक कार्यक्षम आणि पेपर विरहित व्हावा याच्यासाठी एक ऍप्लिकेशन बनवलं आहे. त्याचं नाव आहे NEVA म्हणजे नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन. त्याच्याने काय होणार आहे? कारभार पेपर रहित आणि कार्यक्षम होण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि सर्वप्रथम ही ऍप्लिकेशन कोणी स्वीकारलं होतं? नागालँडने. आणि जून 2025 मध्ये पुदुचेरी किंवा पॉंडिचेरी यांनी हे ऍप्लिकेशन स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे ही बातमी घेण्यात आली होती. तुम्हाला NEVA याचा फुल फॉर्म विचारू शकता. काय आहे? नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन. नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन. त्याच्याने काय होणार आहे? कारभार पेपर विरहित, पेपरची गरज पडणार नाही आणि कार्यक्षम होण्यासाठी काय होऊन जाईल? मदत होऊन जाईल. धन्यवाद. एवढ्या आपण बातम्या ज्या बघितल्या तर पेपरच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या आहेत त्याच दृष्टीने बघितल्या आहे. तुम्हाला जर आवडलं असेल याचं पुढचं लेक्चर आपण लवकरच घेऊन येऊ. राष्ट्रीयपर्यंत आलं आहे. त्याच्यानंतर आता क्रीडा आहे, पर्यावरण आहे, त्याच्यानंतर निधन वार्ता आहे. हे आपण पुढच्या लेक्चरला बघूच जूनच्या. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.